नमस्कार मित्रांनो, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे। जिल्हाध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेले मनसे कल्याण डोंबिवलीमध्ये बॅकफूटवर आली आहे। मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिला असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत। काही दिवसांपूर्वी प्रकाश भोईर यांनी एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्तुती केली होती। तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार अशा दबक्या आवाजात चर्चा होती। तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय देखील त्यांच्या समोर आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुरुंग लावला आहे। शिंदेंच्या पक्षातील पदाधिकारी फोडत काही दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांना फोडत आपल्या पक्षात घेतले होते। त्यानंतर आता मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांना देखील आपल्या पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्याने भाजप विरोधकांकडे लढण्यासाठी माणूसच शिल्लक ठेवत नसल्याचे बोलले जात आहे। प्रकाश भोईर यांच्या या पक्षांतरानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। त्यामुळे भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।